महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द प्रमाण मानला होता त्यावेळेस. कारण त्यांनी कुटुंबाला बोलून घेऊन हे विषय सांगितला होता की 1 वर्षाच्या आत हा विषय संपून फासावरती सगळ्या आरोपींना आपण लटकूया. हा शब्द या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला होता आणि त्याच आशेवरती आमची तर त्यावेळेची अशी इच्छा होती की 1 वर्ष पण नाही, परंतु कुटुंबाकडे बघून न्यायाच्या अपेक्षेनं गोरगरीब जे डोळे लावून मुख्यमंत्र्याकडे बसला होता, त्यांना सगळ्यांना आशा होती की चला ठीक आहे 1 वर्षात कवाना सगळे फासावरती नक्की लटकतील. परंतु आणखीनही त्याच्यात दिरंगायची कुठं अर्ज जाणून बुजून, कारण त्यांच्या सरकार पक्षात एक आमदार आहे अजितदादांचा काय म्हणते त्याला तो स्टार पंक्चर, तो त्यांनी एक स्टार पंक्चर केलेला आहे. त्याच्या माध्यमातून या प्रकरणाला सरकारच्या सगळ्या म्हणण्यानुसार तो यंत्रणा चालवतोय असं याच्यात दिसते. कारण 1 वर्ष लागलं याला, हळूहळू एक अर्ज करतोय. मग हे सरकार तर त्याला असं ज्ञान पुरवत नाही आहे ना, अशी सुद्धा शंका येते की तुम्ही अर्ज करत राहा म्हणजे तो खटला आणखीन तसाच पेंटिंग पडत ते भिजत घोंगडं राहील अशी सुद्धा शंका येते. कारण इथं न्यायच मिळत नाही 1 वर्ष झालं तरी पण. शेवटी काय असतं बघा, आम्ही समाज म्हणून ज्यावेळेस आम्ही सगळे बांधव आमच्यात जरी काही एखाद्या दिवशी एकमेकात काही नाराजी असल्या तरी संतोष भाईच्या प्रकरणात आणि मराठा आरक्षण विषयात सगळा समाज आम्ही एकत्र येऊन काही विषयावर 100% चर्चा करतो आमच्या बाजूला ठेवून. तशीच काल मुंबईतसुद्धा आमची चर्चा झाली संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणावर. तर तिथं हजारो लाखो लोक जमलेले असताना त्यांनी तो विषय सगळ्यांनी काढला, मीही मांडला की शेवटी एका लेकीला आणि एका लेकाला आपला बाप दिसत नाही. शेवटी त्या लेकरांची, त्या आईची, त्या पत्नीची, त्या भावाची कधी थोडेच समाधान होईल. शेवटी माणूस येणार नाही, पण समाधान कधी होईल तर हे तातडीनं हे फासावर गेल्याच्या नंतर तर उलटं काय काय येतं. कुठं सरकार पक्षात अजितदादाकडे असणारा तो परळीवाला त्यांनी काही लोकांना असं पिरून ठेवलंय नाही म्हणायचं सांगितलं आहे की तुम्ही म्हणा आपला माणूस सुटणार आहे. म्हणजे ह्या लोकांची मजल बघा तुम्ही सरकारमध्ये राहून. ते बी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असून सुद्धा त्या सरकारमध्ये राहून असं जातीय तेढ निर्माण होईल, जातीय द्वेष होईल असं काम तो लोकांच्या हातानं परळीतून करून घेतोय की तो सुटणार आहे किंवा असं होणार आहे. मग आता मराठीत बी राज्यात चर्चा सुरू झाली लोकात पण ह्या 4-5 दिवसात. ज्या दिवशी हो सुटत त्या दिवशी बीड जिल्हा बेमुदत बंद ठेवायचा, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण राज्य बंद ठेवायचं. लोकात चर्चा झाली. आता ह्यो असं का घडून आणतोय ह्यो परळीवाला सरकारमध्ये फडणवीसांच्या राहून, हे सरकारनं शोधायला पाहिजे की तो असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची. कारण ते आता हे बघा याच्यातलं सत्य तर असं आहे ते आता सुटतच नाही. मग तो नेमकं गोरगरिबात तेढ निर्माण होईल याच्यासाठी वक्तव्य करतोय का त्याचं कुटुंब, त्या आरोपीचं कुटुंब त्याच्या विरोधात जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. त्यांच्या समाधानासाठी त्यांना नादी लावतोय की माणूस सुटणार आहे. कारण त्या कुटुंबाला असं कळून चुकलंय आता की आपला माणूस आता सुटत नाही, तो सडणार आहे आता. मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं, 1 नंबरच्या आरोपीने संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणातल्या त्या सरमाड्यांनी का कारमाड्यांनी, त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलं, याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय. मग ह्यो बाहेर मजा मारतोय. पाप कोणासाठी केलं, हत्या कोणासाठी केली, तर ह्या परळीच्या त्याच्या नेत्यासाठी. आणि हो बाहेर कुटुंब बोलतं होणार आहे शेवटी काय, आणि त्या कुटुंबाने बोलतं झालं पाहिजे की ह्या धन्यानेच हे सगळं प्रकार घडून आणलाय आणि आमचा माणूस याच्यासाठी आत गुंतलाय. सगळं पाप, सगळी प्रॉपर्टी, सगळी माया, ही जी खुनं दरोडे टाकून ही जी माया कमवली ही धन्यासाठी कमवलेली, एक दिवस ते कुटुंब म्हणणार आहे आणि त्यांनी म्हणावं या पापात त्या कुटुंबाने सहभागी होऊ नये. कारण माणूस त्यांचा ह्यो किती म्हणला सुटणारे तर तो मध्येच साडणार आहे, तो फाशीवर जाणारच आहे. हे होणं खूप गरजेचं आहे आणि सरकारनं हे शोधायला पाहिजे की असे स्टेटमेंट तो का करतो. जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही. राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही. पाटील साहेब, तुम्ही म्हणताय की सुटणार नाही, पण ज्या प्रकारे तपास सुरू आहे ते बघता तुम्हाला असं वाटतंय की योग्य प्रकारे तपास सुरू आहे किंवा मग त्याचा वेग योग्य असं वाटतंय तुम्हाला? आधी वाटत होतं ज्यावेळेस कुटुंबाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलता की मी यांना सगळ्याला फासाला लटकवलं तुम्हाला दाखवी,
हे कुटुंबाला शब्द आहेत, बरोबर आहेत ना? हे कुटुंबाला शब्द आहेत. आम्हालाच कुटुंबांनी त्यावेळी सांगितलंय. आम्ही त्याच वेळेस भाषणे केले, तुमचा रेकॉर्ड सुद्धा आहे की आम्ही फडणवीस साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून पुढची आंदोलनं थांबवतो. कारण राज्यात पूर्ण राज्य त्यावेळेस खूप उठाव करणार होतं, खूप सगळ्यात रोष होता. फडणवीस साहेबांच्या एका शब्दावरती सगळे लोक शांत बसले होते की होईल. पण आता वर्ष झालं तरी झालं नाही. याचा अर्थ तपास यंत्रणेवरती त्याचं ऐकून सरकार दबाव तो आणत नाहीये ना. कारण आणखी तो आरोपी फरार आहे. जो तो फरार आरोपी गोंधळे का गोंधळे कोण आहे ते काय ना ते गोंधळे हे ते बिगर बापाचं कुठे गेले हे बघितलं पाहिजे सरकारनं लवकर. कारण इतकी क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतेच कसं काय आणि याला लपून ठेवलंय, हे कुठे गेलं नाही. कारण काल जे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोटो बघितले ना तेव्हापासून मग आता टांगड्यात गळाल्या. पुन्हा आम्ही कसं तरी थोडं थोडं कुटुंबाला विसरायचं सांगतो, धीरधारा म्हणून सांगतो. पुन्हा 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 वेगळे वेगळे फोटो येतात आणि ती इतकी क्रूर हत्या घडून आणली संतोष भैयाची. तो आरोपी फरार कसं काय? महाराष्ट्रात यंत्रणा आहे का काय? तुम्हाला एक इतकी क्रूर हत्या करणारा सापडत नाही म्हणजे तुमच्यासाठी आणखीन परळीवालाच महत्वाचा आहे का? आरोपी महत्वाचा नाही आहे का सरकारचा? कारण तो जर धरला ना त्याच्यात तो पण येतोय, कारण त्याला सुद्धा फोन लावले तो पण येतोय. आणि त्यांनी त्या दिवशी व्हिडिओ कॉल केलेला आहे मारतानीचा, खूप कॉल झालेले आहेत त्यांचे. तो पकडला का आणखीन खूप मोठा उडगडा या घटनेतला होणार. पाटील साहेब, मागच्या वर्षी ही घटना घडली, त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये बऱ्याच नेत्यांनी आवाज उठवला होता, प्रकरणाला वेग येतोय असं वाटत होतं. आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे, त्या अनुषंगाने काय मागणी, काय आव्हान? नाही, या विषयात कोणाला आव्हान करायची गरज पडू नये. त्यांच्या घरातलं लेकरू सगळ्यांनी समजावं, सांगितल्यावरच काम करायचं. या भूमिकेत पुढच्या काळात मराठ्यांनी कधी राहू नये, कारण ते दिवस आता राहिलेले नाही. ते आता जी घटना घडली ती गांभीर्यानं सगळ्यांना घेऊन मनाने आवाज उठवायचा आणि एक गरीब लेकराला आणि त्याच्या लेकीबाळीला न्याय देण्याचं काम, देशमुख कुटुंबातल्या लेकीबाळींना न्याय द्यायचं काम सगळ्या आमदार मंत्र्यांनी केलं पाहिजे. मला वाटतं आज सकाळी बऱ्याच जणांनी मुद्दा विधान याच्यामध्ये विधानसभेत अधिवेशनात उचललाय. मला वाटतं प्रकाश दादा सोळंके साहेबांनी सुद्धा उचललाय तो मुद्दा, मी बघितलं. मला वाटतं विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरलाय. प्रत्येक जण करतोय. आणखीन आज उद्या सगळे बोलतील ना, बोललंच पाहिजे, की सांगायची गरज नाही पडली पाहिजे. इतकी क्रूर हत्या जर झाली, कारण ही काय मानसिकता होती, ही मानसिकता कायमची संपवायची असेल तर सगळ्याला आवाज उठवावं लागत. आणि सरकारला सुद्धा हे विषय आता किमान 4-5 महिन्याचा आता तरी त्यांनी संपवावा. नसता पुन्हा कुटुंबानी आणि मसाजोगनी जर हाक दिली, आम्ही काही विचार नाही करणार, सरकारचा सरकारचा पाहिजे. मग ते पुढं जे होईल ते होईल. तुम्ही सोडा तर त्याला, मॅसेज फिरतात ना, तुम्ही सोडा तर त्याला, फक्त सोडा तुम्ही. आम्हाला जे बक्षीस द्यायचं दिसतं बहुतेक महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसना किंवा अजित पवारांना, कारण ते अजित पवारांचा लय त्याचे मुख्य घेतल्याशिवाय जमान्याचा अजित पवारांना तोच लागतोय. पण ही जनता लागत नाही, जी अजित पवारांवरती जेव्हापार प्रेम करते ती जनता नकोय. अरे ओबीसीत उताराला नेत्याला तुमचा पक्ष मोठा करा, मोठे व्हा तुम्ही. असले नासके नालायक संघ घेऊन काय? ओबीसीचे नेते कितीतरी त्यांना मोठा करा ना, तुमचा पक्ष मोठा व्हा, तुम्ही मोठे व्हा, उंचीवर जा. परंतु तुम्ही अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असता तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा. का अजितदादाचा आमचा काय बांधाला बांधे म्हणून त्यांचा राग येतोय? तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला. काल तर ते त्यांनाच घेऊन गेलाय. मला चॅनलच्या बांधवांनी सांगितलं, ते परळीचं ते हेंगड, परत ते अजितदादा फडणवीस यांची बैठक झाली जाऊन काल. आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली. विकास कामाचा आणि पोलीस महासंचालकाचा काय संबंधित हो? आणखी तर राज्यात नाही ऐकलो आम्ही. विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथं लागतो म्हणून. विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संबंध काय? म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत येत. आणखी नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि अजितदादा सांगतो, नका पापा सहभाग घेऊ. तो शिजवायला आणि माणसं घुमवायला आणि ब्रेन वॉश करायला लय पक्का आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या जातीतल्या लोकांचा वाटोळ करून टाकले, असे ब्रेन वॉश करून. सुशिक्षित पोरं त्यांनी गुन्हेगारीकडे वळले, त्यांच्या समाजाचे त्यांनी पुरं वाटोळ करून टाकले. आणि तुम्ही आणखीन तरी त्याच्या संग राहून त्याच्या हाती करून तुम्ही विनाकारण त्याचं ऐकून आणखीन तुमची फसगत करून घेऊ नका. रोषाला सामोरं जाऊ नका तुम्ही समाजाच्या. त्यांनी तर काल उलटच सांगितलंय त्या माझ्या प्रकरणात सुद्धा, जे आम्हाला आणखीन माहीतच नाही. काय सरकार काय ऐकत आहे त्याचं, काय नाही, काय गुप्त केली काय यासाठी नियुक्त? जणून माझ्या घातपाताच्या प्रकरणात यासाठी तपास करते असं म्हणलाय.
आम्हाला माहित सुद्धा नाही हो यासाठी नियुक्त झाली. अशी पण यासाठी असती का? तुम्ही कधी ऐकले का पत्रकार बांधवांनी? नाही ना, मी बी नाही ऐकले हो आणखी. म्हणजे त्याचं शुद्धीकरण करायचं का काय? अजितदादाला शुद्धीकरण करायचं त्याचं. गुप्त यासाठी नेमण्यात आली आणि तिने गुप्त अहवाल दिला आणि मग त्याचं शुद्धीकरण केलं गोमतोर शिपडून. कारण वर्षावरती बाप्पा बसलेलेच आहेत. हे कोणते प्रकार असले यासाठी आम्ही नाही बघितले आणखी. काय नाही देणार आहे तुम्ही लोकाला? गुप्त यासाठी नेमली, ती गुप्त अहवाल देणार. सरकारने त्याची घोषणा नाही केली, आम्हाला कसं का माहित नाही? तुम्ही कसं काय अंधारात नेमली? म्हणजे त्याच्यावरती आणखीन तुम्हाला तेच पकडा आहे का? काय तुम्ही सरकार चालविता आणि काय तुम्ही लोक आहेत आणि तिथं महासंचालकाला बोलून घेता, शुक्लाताईला त्या, तिथं फडणवीस गृहमंत्री, तिथं अजितदादा, आणि हे पत्रकार बांधवांना बी म्हणणार हो त्या घातपाताच्या प्रकरणामध्ये यासाठी सखोल तपास करते. अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना. ती तपास कुठं करते? तपास कसं काय करायला लागले अचानक? म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही. आमच्या याच्यात ही वेगळा विषय, आम्ही आमचं बघू, खेटू सुद्धा, पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे. पाटील, अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं, कारण पुण्याकडे इकडे तर बघितलं तर एक ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत. तर या प्रकरणाबद्दल काय बोलत? इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते ते त्यावेळेस ते अजितदादा पवार म्हणून असते. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला. त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी. म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ होता आला असता. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले, ते इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे. पण दादा घेऊन नाही आले शब्द, ते अजित पवार शब्द घेऊन आले. कारण 1 वर्ष झालंय आरोपी सापडत नाही. अजितदादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर इथले असे सटकायला पाहिजे होते. हे चाळे करणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे, हे कुटाणे करणारे लोक, हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात, पीक विम्याचा करतात, खंडाने मागत आहेत, हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे. इतके पोलीस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता. अहो मला आत्ता येता कळालं, एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय, तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार. ते बी याला दवाखान्यात झोपले देऊन, आणि तेच त्यांना धमक्या देत की तुमच्यावरती आम्ही ती कोणती तरी केस असते ती करतो, आणि काय आणखीन वेगळंच बोलतोय ते काहीतरी. म्हणजे कुटुंबावर दबाव आणतो, बलात्काराचा प्रयत्न करू. ह्याच्या दादा दिसत नाही. 50 वर्षाच्या माळकरी घराण्यातली माय माऊली ती 50 वर्षाच्या महिलेवर जर बलात्कार करायला तो पोरगा जातोय आणि तो तर दवाखान्यात राजकीय वरच असल्याशिवाय दवाखान्यात का? असं चालवणार का पालकमंत्री पद अजितदादा? काय आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाडीच्या की अजितदादा पालकमंत्री म्हणून, एसपी म्हणून यांचं काम नाही का बघायचं? कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का? त्या मायमुलीवर जर ती पळाली नसती, तिचं नरड दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावर तुम्ही ध्यान देणार का? किती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका 50 वर्षाच्या माळकरी महिलेवरती वर्ग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे आणि अजितदादा तरी मुख गिळून बसणार जसं का काही माहीतच नाही. आणखीन बी तुम्हाला त्याच्याच हाताने हाताळायचं आहे का जिल्ह्यातलं सगळं वातावरण? दादा सगळे पोरं तुम्हाला मानणारे सगळे नाराज होऊन बाजूला चाललेत. तुम्ही आणखीन तरी शाने व्हा. हे खूप गंभीर मुद्दा आहे आत्ताचा सुद्धा. 50 वर्षाच्या माय माऊलीवरती जर तू बलात्कार करायचा प्रयत्न करतो, दवाखान्यात तोच ऍडमिट झालाय आणि तोच त्या कुटुंबाला धमक्या देतोय पुन्हा, कारण ते माळकरी ते भ्यायला लागली. मी त्या मॅटरमध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे की तुम्ही असं पालकमंत्री पद चालवणार का, आणि एसपी पण त्याच्यावरती लक्ष देतात का नाही तेही त्यांना फोन लावून विचारतोय. कारण त्यांना माहित आहे की नाही, मला माहित नाही. माहिती देणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर एसपी असतील किंवा पालकमंत्री असतील कसं काय लक्ष घालत नाहीत, मला त्याच्यावरही नंतर बोलावं लागेल. अगोदर मी त्यांना माहिती देतो की त्याला अटक करा. दवाखान्याचं नाटक करून बलात्कार करतो का? मीडियाने धनंजय मुंडेंना प्रश्न विचारल्यानंतर अधिवेशनामध्ये ते म्हणतात माझ्या तोंडाला, म्हणजे इशाऱ्यामध्ये सांगतात की मी तोंडाला कुलूप लावला आहे. त्याबद्दल काय बोलणार? सत्य आहे ना, मग घातपाताचा विषय हा सत्य आहे. कारण त्या तीनही आरोपींनी कबूल केलेलं आहे की 2.5 कोटीला जरांगे पाटलाची सुपारी आम्हाला धनंजय मुंडेंनी दिली, ही स्टेटमेंट दिल्या. पण त्यांनी एक नवीनच काल गुगली टाकली, म्हणजे सरकारचा सुद्धा बाप झालाय तो म्हणतो SIT तपास करतील. पण SIT नियुक्त कधी केली मुख्यमंत्र्यांनी सांगायचं नाही, एकदा तरी पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं. 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही SIT नियुक्त करतो का? तू बाप झाला का सरकारचा म्हणून तूच नियुक्त केली? एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे ते?
आम्हाला आमच्या जालन्याच्या एसपीने कसं काय सांगितलं नाही? आम्ही तर आमच्या जालन्याच्या एसपीला मानतोय, खूप चांगला माणूस आता जिल्ह्याला लागलाय म्हणून. परस्परही तुम्ही यासाठी नेमून ती चौकशी चालू आहे, त्याला एकट्यालाच कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही शुद्धीकरण करायलात का त्याचं? त्याला निर्दोष काढताय का याच्यातून बाहेर? यासाठी तपास केला बा आम्ही, गुप्त असतं का? ही कोणती यासाठी नेमली? हे कोणत्या आहारी चाललंय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही इतक्या आहारी चालले का त्याचे? कारण ही खूप मोठी बातमी आहे. यासाठी तपास करते कोणालाच माहित नाही. कारण माझ्यावर घातपात झाला, मला तर माहित पाहिजे ना. देशमुख कुटुंबात संतोष भाईंचा खून झाला, कुटुंबाला तर माहित पाहिजे ना काय करायला लागलेत. माझ्या प्रकरणात यासाठी नेमली ही त्यालाच कसं काय माहिती? आणि नेमली आणि ते तपास पण करते म्हणतो. म्हणजे सरकारचा कारभार तो हातात घेतला का? या हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय. आज या ठिकाणाहून तुम्ही आता नेमकी पुढची काय भूमिका घेणार आहात? कारण एक आरोपी अटक नाही, चार्ज फ्रेम झालेला नाही, या सगळ्या गोष्टी जर आज बघितलं तर पुढे तुमची आता भूमिका काय असेल? तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे. ते 2-3 पोलीस निलंबित केलेले, त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे. त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये. त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात. आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्यात सह आरोपी करा. नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो, लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत. चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम करता येईल. कायद्याची प्रोसिजर म्हणून 2-4 महिने वाट बघू. नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी अजितदादांनी समजून घ्यायचं. तुम्हाला काय करायचं ते करा. आमच्या न्यायासाठी आम्ही आता रस्त्यावर जाणार आहे. या अगोदर देशमुख कुटुंबाला कुठल्याही गोष्टीत एसआयटी स्थापन करणं असेल किंवा आरोपीला अटक करणं, मकोका लावणं, या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलन करायला लावले. तर आता 1 वर्षानंतरही कृष्ण आंधळे फरार आहे, तर नेमका आज काही आंदोलनाची घोषणा करताय, तशा पद्धतीने काय चर्चा झाली? हो, आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहेत. आम्ही 7-8 दिवसात बैठक घ्यायला लागलो. मला हे मीडियाच्या बांधवाला आता सांगायचं नव्हतं. आम्ही राज्याची बैठक बोलून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली तर मस्साजोगमध्येच ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत. कारण जोपर्यंत फडणवीस साहेब पहिले देवेंद्र फडणवीस होत नाहीत तोपर्यंत राज्यात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस बघण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या लोकांची, की जे अन्यायाच्या विरोधात लढत होते. आताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं, दरोडेखोर आला, बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खून करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते. ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुनाच्या प्रकरणात नको आहे. आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा, म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय मिळेल. आणि त्यांना जर पूर्वीचं व्हायचं नसेल तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख ऐकायला येईल की महाराष्ट्रात खूप मोठा रोष तयार होणारे, राज्यातले लोक सगळे रस्त्यावरती येणार. ही एवढी मोठी खतखती हातून फक्त वाट बघतात लोक की देतील वाण्या. परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून हे जे पेरीतून आहे ते सुटणार आहे. ह्या ज्या बातम्या पेरीतून याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा फटका बसणार. मात्र समाज माध्यमावरती ज्या पद्धतीच्या पोस्ट येत आहेत, व्हिडिओ येत आहेत, कॉल रेकॉर्डिंग येत आहेत, त्यामधून कुठेतरी या पीडित कुटुंबाला धमकावण्याचा किंवा पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय का? की जसं तुम्ही आता म्हटलं की सुटण्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत किंवा कॉल रेकॉर्डिंगमध्ये कोणतरी म्हणतंय की ते बाहेर येणार आहेत, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तर या अनुषंगाने काय पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे? आणि इथून मागं सुद्धा त्यांनी तेच केलं. कुणाचं प्रकरण झालं की दबाव आणायचा. संतोष भैयाचा असं या कुटुंबावरती दाबदडप करायचा, दबाव आणायचा, धमक्या द्यायच्या. महादेव मुंडेचं प्रकरण असं किंवा ते आंधळेचं प्रकरण, असे शेकडो प्रकरण आहेत. हे दबावच आणायचं तंत्रच यांचं होतं आत्तापर्यंत. आणि एक प्रकारे त्यांनी सिद्ध पण केलं त्या दिवशी त्या दाण्याने की मला त्याची आठवण येते म्हणला. याचा अर्थ त्यांनी त्यांचं कनेक्शन सिद्ध केलं की ही याचीच टोळी आहे आणि ही टोळी त्याच्यासाठी चालत होता. त्याचा ऐकून नुसत्या तारखेपुढे ढकलतायत त्याच्या प्रॉपर्टीच्या जप्तीच्या. दुसऱ्याच असतात आत्तापोत यांनी कुलप लावून काढी लावली असती. याच्या प्रॉपर्टीवरती आणखी जप्ती कसं काय येत नाही, याला वेळ कसं काय लागतो? मग ह्या सगळ्या माध्यमातून बहुतेक आणखीनही सरकार त्याच्याच आहारी जाते आणि या कुटुंबावरती दबाव सरकारच आणताय म्हणावं लागणार आहे. कारण सरकारचं जर सरकारने त्यांना बळ दिलं नाही तर त्यांची काय टप्पर आहे दबाव आणायची. त्यांना तरी आणखीन दिसतंय की सरकार त्यांच्या पाठीशी, आणि आम्हाला दिसायला लागले सरकारने त्यांच्या पाठीशी राहू नये. आणि इथून पुढं सोशल मीडियावर याच्यावर टाकणारे इथं सेपरेट लिस्ट आहेत ना. काही झालं पोलीस अधीक्षक कार्यालय ऍक्टिव्ह नाही, दुसऱ्या राज्यात आहे का दुसऱ्या जिल्ह्यात आहे? यांनी प्रत्येकावरती लगेच गुन्हे दाखल करून त्याला असं जर धिंड काढून झोडपिलं ना तर ते सगळे सोशल मीडियाचे प्रकार सुद्धा थांबतील. नसता मग लोक इथून पुढं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो जशाचं उत्तर देतील. मग पुन्हा काय म्हणू नका कायदा बिघाड आणि शांतता बिघाड. ते होऊ शकतं कारण सहन करण्याच्या खूप
मर्यादा असतात आणि मर्यादा पाळायची जबाबदारी आमची एकटीची नाही, त्यांची सुद्धा आहे. आरोपीच्या संपत्ती संदर्भात अधिवेशन चालू आहे. काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी कराल का की संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये परत काही विषय पुढे झाला नाही? गृह मंत्रालय ते करू शकतं. गृह मंत्रालय जर चौकशी एखाद्या माणसाची लावायची नसली तरी लावू शकतं आणि त्याला जेरीस आणून त्यांच्या पक्षात घेऊ शकते. हे महाराष्ट्राने उदाहरणं ह्या 5-10 वर्षात बघितलेत. तर गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची संपत्तीवर जप्ती का आणू शकत नाही? का आणू शकत नाही? मग तुम्ही जाणून बुजून करतायत का? फडणवीस साहेबांनी या अधिवेशनाच्या काळात त्याच्या संपत्तीवरती तात्काळ जप्ती आणावी, नसता पुढच्या आंदोलनाचा सामना करायला तुम्ही तयार राहा. तर पाटील साहेब, तुम्ही बोलताना सारखं असं म्हणताय की धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जातंय, सरकार पाठीशी घालतंय. असं काय आहे धनंजय मुंडेंकडे की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं? यांचे काही व्हिडिओ का पण त्याच्याकडे लय नीचे नाही, लय नीचे. आणि एखादा बार घोळात फेळात घेतला असले त्याच्यामुळे भेटेत का काय नसता. आम्हाला वाटत हे दबल्यासारखे त्याच्या पुढे झिंगूर येते. हे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री, त्याच्या पुढे चिल्लर येते, आंडुकलं लय चिल्लर येते. ते असं लोळी तर नाही कुंकडे बी तर कळून मी नाही देणार. पण याच्या जवळ काहीतरी दिसतंय त्यांचं. आणि मग हे असं बायावणी तसले ते मी घे चाळे करतोय. मी हिडो टाकी लेंड्या घाली, शेळ पुढे औषध घाली, हे असलं बायाच्या वाहनाचं आहे. तर एका बापाच्या आवडत असल्याचं का बघायला. जसा नारकोटेसला हा म्हणला होता ना, चल तो आहे गांडी दम आहे का आणि चल नारकोटेस. मर्दाचे कामं करायचे याच्याजवळ काहीतरी असं. कारण याला ते बायाचे व्हिडिओ करायला लावतं, काही करायला लावतं. मायाचं तर तेच करायला सांगितलं होते. 3 प्रकार सांगितले होते त्यांना. एक तर म्हणे याच्या जेवणात गोळ्या घाला, त्या विषारी गोळ्या, आणि याला मारून टाका ते. आणि आता बघा एवढा वट होता यांचा, आता शेळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायला. यांचा असं वट होता, यांचा कचराच केला. आणखी लय धिंगाणा करणार यांचा. हे जवळ असे लोकांना त्रास देणार, दहशत माजवणार, तोवर यांची पुरी जिरविणार आहे. हे जर नीट नाही राहिले ना, यांची पुरी जिरविणार आहे. आणि यांना संतोष भाईच्या प्रकरणात जेलमध्ये घालणार. त्यांना दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला. आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना, व्हिडिओ बना, करा व्हायरल. कारण ते काय असं शिरण येत नाही ना, त्याला बदनाम करून टाका. माझ्या जातीसाठी लढतो भाऊ मी, गोरगरिबांच्या लेकरासाठी. संतोष भाईच्या प्रकरणात लढू नको का? गोरगरीब मराठ्यांसाठी लढू नको? त्या लेकराबाला न्याय देऊ नको का? मग तू मला मारून टाकणार, बदनाम करणार, माझा समाज कसा विश्वास ठेवी? तू कसले व्हिडिओ बनवणार, कसल्या रेकॉर्डिंग बनवणार, टाकून देणार पैशाच्या जोरावरती, माझा समाज विश्वास ठेवणार. आणि मी कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं? हाडाची काढ कोणासाठी केलेत मी? ह्याच गोरगरिबांच्या समाजाच्या लेकरासाठी केले. सगळं डावावर लावलंय मी, माझा अख्खा कुटुंब, मी सुद्धा स्वतः. आणि नीच पायदास असली की व्हिडिओ बनवणार, टाकणार, त्याच्यावर माझा समाज आणि सरकार पण विश्वास ठेवणार का? ते असले नीचे. त्याच्यामुळं त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणून हे भीत येतं. नसता असे लात मारून बाहेर काढ असतं ना, त्याला बहुतेक अंदाज येतो. नसेल तर त्याला लात मारून बाहेर काढ. तुमजवळ काहीच नसेल ना, त्याचं तुमजवळ काही गाबाळ नसेल तर लात मारून बाहेर काढा. काही गरज नाही. लय ओबीसी नेते भारी भारी, त्यांना मोठं करा आणि तुमचा पक्ष पण वाढवा. हे ठुलं की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूला सरकणार आहे. तुम्हाला एक दिवस दिसणार. बघा तुम्ही दिसताय का? शेवटचं आमच्यासाठी संतोष भाईचं प्रकरण खूप महत्वाचं. दादा, शेवटचा सरकारला काय इशारा असेल की आता या संपूर्ण प्रकरणात आरोपी अटक करणं असेल किंवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय मिळणं असेल आणि आरोपीला फासावर जाण्याच्या अनुषंगाने जे तुम्ही बोलताय, तर त्या अनुषंगाने काय शेवटची मागणी असेल? 4 महिन्याच्या आत तुम्ही यांना आता फाशीची शिक्षा द्या. कारण 4 फ्रेम केल्याच्या नंतर, चार्जशीटच्या नंतर 2-4 महिन्याचा वेळ लागतो. आम्ही तुम्हाला 2-4 महिन्याचा वेळ देतोय. आम्ही कुटुंब नाही, तुम्ही ते द्या. नसता राज्यातल्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार. राज्यात प्रत्येक चौकात तुम्हाला साध्या साध्या गावच्या रस्त्यावरती, शहरातल्या मोठमोठ्या हायवेवरती, सगळ्या राज्यात मुंबईसह तुम्हाला लोक रस्त्यावरती दिसतात. कारण काल सुद्धा आम्ही ज्यावेळेस पुण्यात मुंबईत बघितलं त्यावेळेस गल्ल्यातले मराठी एक वाढले. मुंबई सुद्धा बंद पडू शकते इतक्या ताकदीनं आम्ही आंदोलन उभा करणार. पाटील, या प्रकरणाकडे जर बघितलं तर जातीच्या चष्म्याकडून काही लोक म्हणजे घालून बघतात की मुद्दामून संतोषांना, त्याच्याशिवाय ते जगतच नाही. त्यांच्यावर वेळ आली की ते जात पुढं करतात आणि जात त्यांच्याकडून नाही आली की ते ओबीसी पुढं करतात. याच्यात ओबीसीच काय समज? याच्यात वंजारी समाजात काय समज? पाप तू करणार, भोगायला त्यांना लावतो का? त्यांना कशाला ओढितो? तू पाप करणार, तू हत्या घडून आणणार, तू कट रचणार, तू पैसे काय सवय लागली तुला, खंडाने पाहिजे तुला, त्या जातीला कशाला भरकडितो? याच्यात ती त्याची पळवाटी, त्याचं ते शेवटचं आश्रय. नसता रडत जाणे त्या बाबा पैसे देऊन बसले, नसतं मग इकडं त्यांच्या समाजाला म्हणणार बघा बाबा मी तुमच्या समाजाचं आहे, काम करतोय आणि मला टार्गेट केलंय. तुला टार्गेट आत्ता उत्कम नाही केलं.
संतोष भैयांच्या हत्येच्या अगोदर तुला टार्गेट कमून नाही केलं याचं उत्तर दे उत्तर. चल, एका बापाने बोलायचं शिक जर कमून नाही केलं तुला याच्या अगोदर टार्गेट. आता काय करायचं? तू पोरच जर मारून टाकायला लागला, कापायला लागला, आणि तिकडं मग तुम्हाला राजकारणासाठी टार्गेट करते. लय भारत देश तो आहे मागं वय उगा गचपाण्यावणी काहीतरी करताय. इकडं वाटलं करून टाकलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं सगळं उघड्यावर पडलं. ते कुटुंब वाटलं झालं त्या घराचं. एक दिवस बी आनंदाचा दिवस बघायला मिळाला तुझ्यामुळं. तुला याचे पापाची फेड करावीच लागणार आहे. मी ती पण तुला सोडणार नाही, सोडणारच नाही तुला.